महाकाली साधना हा एक अत्यंत गहन, शक्तिशाली आणि तितकाच शिस्तबद्ध विषय आहे. महाकाली ही केवळ विनाशाची देवता नसून ती परिवर्तन, वेळ, काळ आणि मुक्तीची जननी आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो. 1. महाकालीचे स्वरूप आणि प्रतीकवाद. काळाचे नियंत्रण. काळी म्हणजे काळ, टाइम. ती काळाच्या पलीकडे आहे आणि सर्व गोष्टींचा अंत व सुरुवात तिच्याकच होते. अहंकाराचा नाश. महाकालीच्या हातात असलेली मुंडकी ही मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहेत. ती साधकाच्या आतील नकारात्मकता आणि अज्ञान नष्ट करते. भयमुक्त अवस्था. तिचे रूप उग्र असले तरी ती आपल्या भक्तांसाठी अत्यंत दयाळू आणि रक्षणकर्ती आहे. 2. साधनेचे प्रकार. महाकाली साधना प्रामुख्याने 2 मार्गांनी केली जाते. सात्विक साधना. भक्ती, नामस्मरण आणि स्तोत्रपठनाद्वारे केलेली साधना. सामान्य गृहस्थाश्रमी लोकांसाठी ही अत्यंत सुरक्षित आणि फलदायी असते. तांत्रिक साधना. ही साधना अत्यंत कडक नियमांनी बांधलेली असते. यासाठी योग्य दीक्षा आणि गुरूंचे मार्गदर्शन अनिवार्य असते. 3. साधनेचे महत्त्व आणि फायदे. मानसिक शक्ती. भीती, नैराश्य आणि मानसिक दुर्बलतेवर विजय मिळवण्यासाठी ही साधना प्रभावी ठरते. संरक्षण. शत्रुबाधा किंवा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळवण्यासाठी महाकालीची उपासना केली जाते. शीघ्र फलप्राप्ती. देवीच्या इतर रूपांच्या तुलनेत महाकालीची साधना अधिक लवकर फळ देते असे मानले जाते, पण त्यासाठी तितकीच श्रद्धा आवश्यक असते. 4. साधनेसाठी आवश्यक गोष्टी. महत्त्वाची टीप. महाकाली ही अत्यंत जागृत देवता आहे, त्यामुळे त्यांची साधना करताना मनात शुद्ध भाव आणि आचरणात पवित्रता असणे खूप गरजेचे आहे. चुकीच्या हेतूने किंवा अर्धवट ज्ञानाने केलेली साधना विपरीत परिणाम करू शकते. गुरूंचे मार्गदर्शन. कोणत्याही मंत्राचा जप करण्यापूर्वी गुरूंनी दिलेली दीक्षा किंवा आज्ञा असणे श्रेयस्कर ठरते. शिस्त. वेळ, जागा आणि स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक असते. तांत्रिक साधना ही एक अत्यंत प्रगत आणि गुह्य पद्धत आहे. तंत्र या शब्दाचा अर्थ विस्तार, तनु, विस्तार करणे, आणि मुक्ती, रक्षण किंवा मुक्ती असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर तंत्र म्हणजे स्वतःच्या शरीरातील ऊर्जेचा विस्तार करून ब्रह्मांडातील शक्तीशी एकरूप होण्याची टेक्नॉलॉजी किंवा पद्धत. महाकालीच्या संदर्भात तांत्रिक साधनेचे स्वरूप खालीलप्रमाणे असते. 1. तांत्रिक साधनेचे मुख्य आधारस्तंभ. तांत्रिक साधनेत केवळ भक्ती पुरेशी नसते, तर तिथे क्रिया आणि विज्ञान महत्त्वाचे असते. मंत्र, शब्दशक्ती. प्रत्येक देवतेची एक विशिष्ट बीज मंत्र ध्वनिलहरी असते. महाकालीसाठी क्रीन हे मुख्य बीज मानले जाते. हे मंत्र अत्यंत प्रभावशाली असतात. यंत्र, भूमितीशक्ती. यंत्र म्हणजे देवतेचे भौतिक शरीर. महाकाली यंत्राच्या विशिष्ट त्रिकोण आणि वर्तुळांच्या रचनेवर लक्ष केंद्रित करून ऊर्जा आकर्षित केली जाते. मुद्रा आणि न्यास. आपल्या शरीरातील ऊर्जेला विशिष्ट दिशा देण्यासाठी हातांच्या मुद्रा आणि शरीराच्या विविध भागांवर मंत्रांची स्थापना, न्यास केली जाते. 2 मुख्य मार्ग, दक्षिणाचार आणि वामाचार. तंत्रशास्त्रामध्ये साधनेचे 2 मुख्य प्रवाह आहेत. दक्षिणाचार, राईट हँड पाथ. यामध्ये सात्विक पद्धतीने नियमांचे पालन करून देवतेची पूजा केली जाते. यात बाह्यशुद्धी आणि मंत्रांवर जास्त भर असतो. बहुतेक गृहस्थ साधक याच मार्गाचा अवलंब करतात. वामाचार, लेफ्ट हँड पाथ. हा मार्ग अत्यंत कठीण आणि गुप्त असतो. यात पंचमकार, मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन यांचा प्रतिकात्मक किंवा प्रत्यक्ष वापर केला जातो. ही साधना केवळ उच्च कोटीचे साधक आणि योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करतात. 3. महाकालीची तांत्रिक रूपे. तंत्रामध्ये महाकालीची विविध रूपे पूजली जातात, ज्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. दक्षिणकाली ही सर्वात शुभ आणि सौम्य मानली जाणारी रूपाची साधना आहे. श्मशानकाली ही साधना प्रामुख्याने वैराग्य आणि मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी केली जाते. ही अत्यंत उग्र साधना आहे. गुह्यकाली ही अत्यंत गोपनीय रूपाची साधना आहे, जी केवळ सिद्ध पुरुषांना माहीत असते. 4. तांत्रिक साधनेचे टप्पे. 1. दीक्षा. गुरूंकडून शक्तिपात किंवा मंत्र दीक्षा मिळवणे हा पहिला आणि अनिवार्य टप्पा आहे. 2. पुरश्चरण. मंत्राचा ठराविक संख्या पूर्ण होईपर्यंत जप करणे, उदाहरण 1.25 लाख. 3. तर्पण आणि मार्जन. जपानंतर अग्नी किंवा जलाद्वारे शुद्धीकरण करणे. 4. सिद्धी. जेव्हा साधक आणि देवता यांच्यातील अंतर पुसले जाते आणि साधकाला त्या शक्तीचा अनुभव येऊ लागतो. अत्यंत महत्त्वाची सूचना. तांत्रिक साधना ही दुधारी तलवारीसारखी असते. यथा काष्ठमयो हस्ती, यथा चर्ममयो मृगः.
म्हणजे जसा लाकडी हत्ती खऱ्या हत्तीचे काम करू शकत नाही, तसे केवळ पुस्तके वाचून केलेली तांत्रिक साधना फलद्रूप होत नाही, उलट ती मानसिक गोंधळ किंवा शारीरिक त्रास निर्माण करू शकते. साधनेचे फायदे. ही साधना अतिशय वेगाने परिणाम देते. साधकाच्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्यास मदत करते. भीती, मोह आणि माया यांपासून पूर्ण मुक्ती मिळते. या विषयावर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की तांत्रिक साधना ही केवळ चमत्कार करण्यासाठी नसून ती आत्मसाक्षात्काराचा एक जलद मार्ग आहे. महाकालीची साधना ही ऊर्जेची साधना आहे. जप करताना शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे साधनेच्या काळात भरपूर पाणी पिणे आणि सात्विक आहार घेणे हितकारक ठरते. जर मंत्राचा उच्चार करताना मनात भीती वाटत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा आधी जप करून मग काली मंत्राकडे वळावे, कारण शिव हे कालीचे आधार आहेत. महाकालीची दक्षिणाचार पद्धतीने केलेली साधना ही अत्यंत सात्विक, सुरक्षित आणि गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी फलदायी मानली जाते. वामाचारच्या तुलनेत हा मार्ग शुद्धता, भक्ती आणि वैदिक नियमांवर आधारित आहे. खाली या साधनेचे टप्पे आणि मंत्रांची माहिती सविस्तर दिली आहे. 1. दक्षिणाचार साधना म्हणजे काय? दक्षिणाचार म्हणजे उजवा मार्ग. यात तामसिक गोष्टींचा, उदाहरणार्थ मद्य, मांस यांचा पूर्णपणे त्याग असतो. ही साधना पूर्णपणे शौच म्हणजे शुद्धता, आचार आणि भक्ती यांवर अवलंबून असते. यात देवीला आईच्या रूपात पूजले जाते. 2. साधनेची पूर्वतयारी. वेळ. महाकालीची साधना रात्रीच्या वेळी निशीथ काळ अधिक प्रभावी ठरते, परंतु दक्षिणाचारात ब्राह्ममुहूर्तावर किंवा सकाळीही पूजा केली जाऊ शकते. दिशा. साधकाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. आसन. लोकरीचे किंवा कुश यांचे आसन वापरावे. शक्य असल्यास काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. साहित्य. तेलाचा किंवा तुपाचा दिवा, अगरबत्ती, लाल फुले विशेषतः जास्वंद, कुंकू आणि नैवेद्यासाठी गूळ, खोबरे किंवा फळे. 3. साधनेचा क्रम म्हणजे स्टेप बाय स्टेप. 1. शुद्धीकरण. स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडून पवित्र हवे. 2. आचमन आणि प्राणायाम. मन स्थिर करण्यासाठी 3 वेळा आचमन करावे आणि थोडा वेळ प्राणायाम करावा. 3. संकल्प. हातात अक्षता आणि पाणी घेऊन मी माझ्या जीवनातील अमुक अमुक अडचणी दूर करण्यासाठी महाकालीची साधना करत आहे असा संकल्प करावा. 4. गुरुवंदन आणि गणेशपूजन. कोणतीही साधना करण्यापूर्वी आपल्या गुरूंचे आणि गणपतीचे स्मरण करणे अनिवार्य आहे. 5. देवीचे ध्यान. डोळे मिटून महाकालीच्या स्वरूपाचे ध्यान करावे. 4. प्रभावी मंत्र आणि जप पद्धत. दक्षिणाचारात मंत्रांचा जप हा श्रद्धेने आणि स्पष्ट उच्चाराने करावा लागतो. बीज मंत्र म्हणजे लघु साधना. ओम क्रीम कालिकाये नमः. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली असून नकारात्मकता नष्ट करण्यासाठी वापरला जातो. महाकाली मंत्र. ओम ह्रीम श्रीम क्रीम परमेश्वरी कालिके स्वाहा. मंत्र जपाचे नियम. जपासाठी रुद्राक्षाची माळ सर्वोत्तम मानली जाते. कमीत कमी 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करावा. जप करताना माळ ही हृदयाच्या जवळ असावी आणि ती गोमुखी पिशवीत झाकलेली असावी. 5. महाकाली यंत्राचे महत्त्व. साधनेदरम्यान समोर महाकाली यंत्र ठेवल्यास ऊर्जेचे केंद्रीकरण अधिक चांगल्या प्रकारे होते. हे यंत्र महाकालीच्या वैश्विक शक्तीचे भूमितीय रूप आहे. महत्त्वाचे नियम आणि पथ्ये. ब्रह्मचर्य. साधनेच्या काळात मनावर आणि शरीरावर ताबा असणे आवश्यक आहे. गोपनीयता. आपली साधना आणि अनुभव कोणालाही सांगू नयेत, केवळ गुरूंशिवाय. पवित्रता. साधनेच्या काळात खोटे बोलणे, रागवणे किंवा कोणाचे वाईट चिंतने टाळावे. महाकाली साधनेमध्ये गुरूंचे मार्गदर्शन असणे अत्यंत महत्त्वाचे आणि श्रेयस्कर मानले जाते. याचे कारण असे की महाकाली ही उग्र आणि जागृत देवता आहे. तिची ऊर्जा प्रचंड असते, जी पेलण्यासाठी साधकाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. या विषयाचे गांभीर्य समजून घेण्यासाठी पुढील मुद्दे पहा. 1. गुरूंशिवाय काय करू शकता? सामान्य भक्ती. जर तुम्हाला केवळ आई म्हणून त्यांची सेवा करायची असेल तर त्यासाठी गुरूंची दीक्षा अनिवार्य नाही. तुम्ही खालील गोष्टी करू शकता. नामस्मरण. ओम श्री महाकालिकायै नमः किंवा जय माता काली असा साधा जप. स्तोत्र पठण. अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र किंवा महिषासुरमर्दिनी स्तोत्र वाचणे. भक्ती. सात्विक पद्धतीने दिवा लावून केलेली प्रार्थना. टीप. याला उपासना म्हणतात, साधना नव्हे. यात धोका नसतो. 2. गुरूंनी दिलेली साधना का महत्त्वाची आहे? जेव्हा आपण विशिष्ट मंत्र किंवा तंत्र मार्गाने साधना करतो तेव्हा गुरूंची भूमिका खालीलप्रमाणे असते. ऊर्जा नियंत्रण. मंत्रांच्या जपाने शरीरात जी ऊर्जा हीट निर्माण होते ती कशी हाताळायची हे गुरु शिकवतात.
सुरक्षा कवच. साधनेदरम्यान अनेकदा मानसिक किंवा आध्यात्मिक अनुभव येतात जे कधीकधी भीतीदायक असू शकतात. अशा वेळी गुरूंचे मार्गदर्शन साधकाचे रक्षण करते. मंत्राचे चैतन्य. पुस्तकात वाचलेला मंत्र सुप्त असतो. जेव्हा गुरु तो मंत्र कानात देतात, दीक्षा, तेव्हा तो जागृत होतो. त्यालाच मंत्रदीक्षा म्हणतात. चुकांचे निवारण. उच्चार चुकीचे झाले किंवा विधीत काही उणीव राहिली तर त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गुरूंची शक्ती पाठीशी असते. 3. बीज मंत्र आणि धोके. तुम्ही विचारलेल्या दक्षिणाचार पद्धतीत क्रीमसारख्या बीज मंत्रांचा वापर होतो. हे बीज मंत्र म्हणजे महाशक्तीचे अणुबॉम्बसारखे आहेत. जर गुरूंविना यांचा अतिरेक झाला तर साधकाला विनाकारण प्रचंड राग येऊ शकतो. मानसिक अस्वस्थता किंवा झोप न येणे असे त्रास होऊ शकतात. चुकीच्या पद्धतीने केलेल्या साधनेमुळे कौटुंबिक किंवा शारीरिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 4. गुरु कसे शोधावेत. जर तुम्हाला सध्या गुरु नसतील तर घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रार्थना करा. हे माते, मला योग्य गुरूंपर्यंत पोहोचव, अशी रोज प्रार्थना करा. सात्विक सुरुवात करा. जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत केवळ स्तोत्रपठण आणि नामस्मरण करा. गुरुतत्वावर श्रद्धा ठेवा. ज्यांना तुम्ही मानता, उदाहरणार्थ तुमचे कुलदैवत किंवा दत्त महाराज, त्यांनाच गुरु मानून प्रार्थना करा की तेच तुम्हाला महाकालीच्या साधनेत मार्ग दाखवतील. थोडक्यात सांगायचे तर तात्विक अभ्यासासाठी आणि नामस्मरणासाठी गुरूंची गरज नाही, पण विशिष्ट मंत्रांच्या अनुष्ठानासाठी आणि सिद्धीसाठी गुरु असणे अनिवार्य आहे. गुरूंनी दिलेली मंत्रदीक्षा हा केवळ एक विधी नसून तो आध्यात्मिक प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दीक्षा या शब्दाचा अर्थ आहे दी म्हणजे दिव्य ज्ञान देणे आणि क्षा म्हणजे पापांचा किंवा अज्ञानाचा क्षय करणे. महाकाली किंवा कोणत्याही देवतेची साधना करताना दीक्षेचे अनेक पैलू असतात जे खालीलप्रमाणे आहेत. 1. मंत्राचे चैतन्य. ॲक्टिव्हेशन ऑफ मंत्रा. पुस्तकात वाचलेला किंवा ऐकलेला मंत्र केवळ शब्दांचा समूह असतो, पण जेव्हा गुरु तो मंत्र साधकाच्या कानात देतात तेव्हा तो चैतन्यमय होतो. गुरु आपल्या तपोबलाचा काही अंश त्या मंत्रात मिसळतात, ज्यामुळे तो मंत्र साधकाच्या अंतर्मनात लवकर कार्य करू लागतो. 2. शक्तिपात. दीक्षेच्या वेळी गुरु आपली आध्यात्मिक ऊर्जा, स्पिरिच्युअल एनर्जी शिष्याकडे संक्रमित करतात. यालाच शक्तिपात म्हणतात. यामुळे साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते आणि साधनेतील अडथळे दूर होतात. 3. दीक्षेचे मुख्य प्रकार. टाइप्स ऑफ इनिशिएशन. शास्त्रांनुसार दीक्षा देण्याचे विविध मार्ग आहेत. वाचिकी दीक्षा. गुरु मंत्राचा उच्चार करून तो शिष्याला देतात. चाक्षुषी दीक्षा. गुरु आपल्या नजरेने, दृष्टीने शिष्यावर कृपा करतात. स्पर्शिणी दीक्षा. गुरु शिष्याच्या शरीराच्या विशिष्ट भागाला, उदाहरणार्थ आज्ञाचक्र, स्पर्श करून दीक्षा देतात. मानसी दीक्षा. गुरु आपल्या संकल्पशक्तीने किंवा मानसिकरित्या दीक्षा देतात. 4. साधनेतील सुरक्षा कवच. महाकालीसारख्या उग्र देवतांची साधना करताना अनेकदा मानसिक किंवा आध्यात्मिक उलथापालथ होऊ शकते. दीक्षा घेतलेल्या साधकाभोवती गुरूंच्या आशीर्वादाचे एक अभेद्य सुरक्षा कवच असते, जे त्याला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून किंवा नकारात्मक शक्तींपासून वाचवते. 5. दीक्षेनंतरचे उत्तरदायित्व. रिस्पॉन्सिबिलिटीज. दीक्षा मिळाल्यानंतर शिष्याची जबाबदारी वाढते. गुरूंनी दिलेला मंत्र आणि साधनेतील अनुभव हे अत्यंत गुप्त ठेवावे लागतात. ते उघड केल्यास मंत्राची शक्ती कमी होते. नियम पालन. गुरूंनी सांगितलेली पथ्ये, जपाची संख्या आणि वेळ पाळणे अनिवार्य असते. गुरुनिष्ठा म्हणजेच गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे हे साधनेच्या यशाचे पहिले सूत्र आहे. गुरु आज्ञा हीच खरी साधना. दीक्षा मिळाल्यावर साधकाने केवळ मंत्रावर अवलंबून न राहता गुरूंनी सांगितलेल्या शिस्तीचे, उदाहरण ब्रह्मचर्य, आहार, वेळ पालन करणे गरजेचे असते. जसा एखाद्या बीजाला अंकुर येण्यासाठी माती, पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते, तसेच दीक्षेच्या बीजाला साधनेच्या खताची गरज असते. तुम्ही जर साधनेला सुरुवात करणार असाल तर दक्षिणाकाली साधना हाच मार्ग सर्वात सुखकर आणि योग्य ठरतो. गृहस्थाश्रमी साधकांसाठी हीच साधना प्रामुख्याने सांगितली जाते.